नमस्कार मित्रांनो, बॅक विथ न्यू व्हिडिओ. तो आज डे आहे विसरतो. डे आहे 45, कदाचित 45 डे आहे. आणि आजचा व्लॉगिंग, डेली व्लॉगिंगसाठी 45मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माझं म्हणणं असं आहे की आज म्हणजे मी बातम्या बघत होतो तर एकनाथ शिंदे साहेब यांचं सीट्सचं काहीतरी डामाडोल असं सांगतायत, पण काय कळत नाही आहे, कारण की जास्त सीट देत नाही आहेत. आणि जे आहेत ते पण म्हणजे एवढं असं काय नाही आहे, ते तुम्हाला मी सांगू नाही शकत, पण आहे असं काहीतरी समजलेलं आहे. पण ठीक आहे, जे पण होईल. आता पुढे राजकारण आहे, शेवटी काही नाही तरी होत राहणार. पण आता आपण चाललो आहे थोडा बाहेर फिरायला, आणि गाडीमध्ये आपण हे लावायला चाललं. हे घेतलं होतं काल, पण कालच लावलं नाही. आणि मी ते माला काढून जे हनुमानजी होते आमच्या तिथे खूप सारं असं म्हणजे हेच असते असतं ना वरचं काटे, ते हे बघा, हे ते खूप असं स्टक होतं, म्हणून ते चेंज केलं. बघू थांबा, खाली हे लावूया गाडीमध्ये आणि बघू. वास भारी सँडलवूडचं आहे. आणि हे हर टाईम मी नवीन घेत होतो सर्वांचे म्हणजे फ्रेग्रन्स टेस्ट करायला, स्मेल करायला, टेस्ट करायला. हे असंच मी काही ना काहीतरी बडबडतो मध्ये मध्ये, थोडं इग्नोर करा. आणि आजची व्हिडिओ थोडा लेट येईल, कारण की एडिटिंग मी थोडंसं करतो. चला जाऊ, हे लावून टाकू आत. अरे रे रे रे, तर इकडे खूप घाण होती या बाजूला, तर मी ती साफ केली. अरे यार, थोडंसं काय करूया आता, जरा चालू करू. काल एवढं पेट्रोल भरून पण ब्लिंकमध्ये ना, मला हे कळत नाही, काहीतरी झालं वाटतं. काल इतकं पेट्रोल भरलं मी 1000 रुपयाचा, तरी ब्लिंकमध्ये. आता हे लावून घेऊ. कसं असं तुम्हाला पण दाखवलं लाईटिंग. हे बघा, हे असं असतं, कोण असतं, प्लास्टिक काढली ना तोपर्यंत वास नाही, असं आहे ते. तर आता मी ते आता फिरायला कुठे जाणार नाही, तर मी हे काढणार नाही प्लास्टिक. असं तुम्हाला वाटेल ना. आता ह्याच्यावर कुठेतरी लावायला पाहिजे. आतमध्ये टाकलं ना ते तर मिस होऊन जातं. इथेच कुठेतरी लावतो, थांबा. म्हणजे कसं ते इझिली मला काढता येईल. हो, असं ठीक आहे ना. आता हे प्लास्टिक काढू आणि सँडलवूडचा वास घेऊ. तुम्हाला वास तर येणार नाही, पण फ्रेग्रन्स मस्त असतं याचा. आणि हो, अगर ह्याच्यातलं तुम्हाला घ्यायचं असेल तर प्युअर ऑर्गॅनिक करून एक येतं, तो त्याचं म्हणणं असं असतं. म्हणजे ऑर्गॅनिक म्हटलं तर कसं माहिती आहे का, कापूरचा वास येतो याच्यात, प्रॉपर कापूरचा वास येतो, आणि तो एकदम मस्त असतं. आणि अगर तुम्हाला अलग अलग असे ट्राय करायचे असतात, कारण की आम्ही सारखं तेच वापरून त्याच्यामुळे आम्ही थोडं नवीनवाला घेतलं आहे. आता हे मी तुम्हाला लावलं, कालच लावायसाठी मी प्रयत्न करत होतो, पण ते झालं नाही, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बघा, आता काय झालं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. म्हणजे अचानक मी हे सगळं सांगत होतो, आणि सँडलवूडचं ते लावून मग मी माझ्या एका कामासाठी जात होतो, तर लॅपटॉपचं ते विचारण्यासाठी. पण आज संध्याकाळी ते काम करायला जाणार आहे मी. पण बघू, अगर संध्याकाळी नाही तर उद्या ते काम करेन मी. तर त्याच्यामध्ये पाऊस परत आला, आणि हे ऑड सीझन पाऊस आहे. मी ह्याच्या आधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की भिजू नका, का माहिती नाही, कारण की हे ह्या टायमाला आहे ना थोडी थंडी पाहिजे असते. तर ठीक आहे, म्हणजे आता थोडंफार वातावरण कूल होतं, तरी भिजू नका पावसात या. आणि जेवढं होईल तेवढं म्हणजे सेफ राहायचा प्रयत्न करा, कारण की वातावरण जेवढं चेंज होतं आहे तेवढं क्लायमेट, ग्लोबल वॉर्मिंग, याच्यामुळे आजारपणा फैलणं जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडं काळजी घ्या स्वतःची पण. आणि जे कालचा मेसेज पसरवला ना, थोडा जरा डोक्यात घ्या, स्वतःची पण काळजी घ्या. आणि गाडी स्पीड चालवू नका. थोडं लेट झालं चालेल, हे लक्षात ठेवा. आता हे मी स्वतः बोलतो आणि हे मी करेन, तेव्हा मला पण उघडा, कारण की मी पण तुमच्यावर माणूस आहे, होऊ शकतं म्हणून. काय नाही, चला. गाईस, मी घरी आलेलो आहे, आणि तुम्हाला सांगायला विसरून गेलो, आज कोजागिरी आहे. तर त्यानिमित्ताने घरी आम्ही कोजागिरीचं दूध बनवताना तुम्हाला दाखवेल. आणि बाकी काही नाही, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला सांगावं लागतं. आणि युनिक व्ह्यूवर म्हणजे जे रोज आपल्याला 1000च्या वर लोक बघतात रोज, नवीन म्हणजे दर दिवसा आले का असतील, पण तरी 1000च्या वर जे दिवस नवीन लोक बघतात, त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
आणि तुम्हाला येत्या काळामध्ये खूप काही नवीन बघायला मिळतं. आत्ताचा आमचा 45-46 जो पण ब्लॉग असेल तो तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. त्याच्या पुढे मी तुम्हाला खूप काय काय देत राहील. आणि आता थोड्या टायमात किंवा रात्री आम्ही कोजागिरी सेलिब्रेट करतो तसं तर रात्री याच्यामध्ये तुम्हाला दाखवता येईल की कसं आम्ही कोजागिरी सेलिब्रेट करतो. बघा. अभिषेक प्रिय शिव भगवान का निरंतर अभिषेक करते हैं. एक समय था जब भस्मार्चना से, शंखनादों से, प्रणवनाद के शब्दों से ये दीवारें गूंजती थी. कभी कोई अचानक अपने समय से पहले जब भगवान शिव के पास चला जाता है तब. सो आता कोजागिरीचं मम्मी दाखव. मी कोजागिरी का सेलिब्रेट करतात? हिरकणीचं हां शिवाजी महाराजांचा एक लिटरच बस ना. अक्का संपेल ना. तसे पण 4 जणात किती पाहिजे? तेच ना. कट टू कट काय करतेस? कुछ लोग ये मसाला बनाते, कुछ लोग लेके आते घर पे. तो हम लोग ने ऐसा ये सुहाना का लाया है और इसको इसके अंदर हम लोग 1 लीटर के इसमें डालेंगे. बस लगेच पडलं. निकालो. तो ये मैगी जैसा रहता है ना वैसा मसाला रहता है वो डाल देने का. शक्कर टाकायचं. ते कसं फ्रीजमध्ये वरच्या ह्याच्यावर होतं ना म्हणून ते गाठ्या थोडं म्हणजे कडक कडक झालं ते तर वितळून जाईल ते. अजून एक लागेल टाक. सो गाइस मम्मी काजू बदाम पिस्ता निकाला है उसमें श्रेड करके छोटे छोटे डालेंगे. हे बघा आपण श्रेडर केलंय. तर मम्मीला विचार मम्मी आपण कोजागिरी पौर्णिमा ही का साजरी करतो आणि दूध का पितो? त्या दिवशी चंद्र हा पौर्णिमा असते त्या दिवशी चंद्र पूर्ण उगवला असतो. अच्छा आणि मग त्याला नैवेद्य दाखवायचा प्रथा आहे. ओके. आणि आपण म्हणजे का साजरी करतो असं? त्या दिवशी शुभ मानलं जातं. हा जातं मग रात्री जागरण करायचं. आणि तुझी ती बोलली लक्ष्मी माता काय? हा त्या दिवशी लक्ष्मी माता पण भ्रमण करत असते पृथ्वीभोवती. ओके. हे बघा मम्मीकडनं ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मम्मी पण इन्फॉर्मेशन देत राहते. काय नाही ते वरते म्हणते बंद कर. ओ तू गेलेला सांग ना. अच्छा डाग डबे नाहीत म्हणून. सो गाईस आता मम्मीने दूध आणलेलं आहे आणि हे टॉपिंग्स आहेत त्याच्यावर. म्हणजे हे दूध ह्याच्यावर ओतल्यानंतर हे आणि आता 12 वाजायला थोडेच मिनटं बाकी आहेत तुम्ही बघू शकता. तर त्याच्यानंतर करतो आम्ही. तर मम्मीने तसं सर्व प्रिपेअर केलेलं आहे. आणि आता तुम्ही पण या आमच्या इकडे दूध प्यायला कोजागिरीचं. चला आता उत्तम दाखवतो. सो गाईस आत्ता बघा हात टाकताना थोडं तरी पडल्यावर असं टाकायचं. देन सम टॉपिंग दिसतच नाही का डायरेक्ट गायब होत आहेत. हेवी वेट जाऊ दे. चला गुड टू गो. आता पिऊया एक सिप. आता ह्याच्यात मी साखर नाही टाकली आणि ज्याला पाहिजे तो साखर टाकून घेऊ शकतो. तर मला दुधामध्ये म्हणजे एवढं साखर आवडत नाही म्हणून मी जास्त नाही टाकलं. पीस आउट. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये जरूर. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाकी काही नाही. आणि कोजागिरी तुम्ही कशी सेलिब्रेट करतात ते पण आम्हाला सांगा. आता काही लोक पेस्ट बनवतात त्याच्या खूप प्रकारे रेसिपी असतात. ते आम्ही एवढं सिम्पल करतो आणतो बाहेरूनच पाकिट वगैरे जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. आणि तुमची काय काय मान्यता आहे याच्याबद्दल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी काय नाही. बाय बाय. टेक केअर.